वेलकम टू अ न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. मुलांनो, आपला आजचा टॉपिक आहे इयत्ता 7वीचा इतिहासाचा 7वा पाठ स्वराज्याचा कारभार. या लेसनचा फर्स्ट पार्ट आपण शिकलेलो आहोत. आज आपण सेकंड पार्ट शिकणार आहोत. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला, जर तुम्हाला आमच्या चॅनेलची हेल्प होत असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करायचं विसरू नका. तर स्वराज्याचा कारभार या लेसनच्या फर्स्ट पार्टमध्ये आपण पाहिलं की स्वराज्याची स्थापना तर झाली, पण शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार सुरळीत ठेवण्यासाठी कोणती प्रयत्न केली, अष्टप्रधान मंडळाची स्थापना कशा प्रकारे केली आणि अष्टप्रधान मंडळ कोणते होते, त्याच्यामध्ये त्या प्रधानांची कामे कोणकोणती होती, पदे कोणकोणती होती ही आपण पाहिली. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचे शेतीविषयीचे धोरण कशा प्रकारचे होते हे देखील आपण पाहिले. तर आता आपण पाहणार आहोत तत्कालीन खेड्यांचे अर्थकारण. म्हणजेच की आता खेड्यामध्ये शेतीशिवाय इतर व्यवसायसुद्धा होते. शेती जरी प्रमुख व्यवसाय असला तरीसुद्धा इतर व्यवसाय करणारे लोक होते. तर त्यांचा उदरनिर्वाह कशा प्रकारे होत होता, तर शेती व्यवसाय हा खेड्यातील अर्थकारणाचा कणा होता. खेड्यात शेती व्यवसायाला पूरक असे व्यवसाय चालत. गावातील कारागीर वस्तूंचे उत्पादन करत, ते स्थानिक लोकांच्या गरजा भागवत. आता शेती व्यवसाय हा खेड्यातील अर्थकारणाचा कणा होता. अर्थकारण म्हणजे काय, तर अर्थ म्हणजे पैसे. थोडक्यात आता खेड्यामध्ये लोकांना जे काही पैसे, रक्कम जे काही मिळते, त्यांचा उदरनिर्वाह होतोय, तर त्याचा महत्त्वाचा जो कणा होता तो होता शेती. तर खेड्यात शेती व्यवसायालाच पूरक असे व्यवसाय चालत होते. तर शेतीला पूरक व्यवसाय म्हणजे जसं की पशुपालन असेल तर किंवा दुग्ध व्यवसाय असेल, तर हा सगळा आहे शेतीला पूरक व्यवसाय. तर हे व्यवसाय खेड्यामध्ये चालू होते. गावातील कारागीर वस्तूंचे उत्पादन करत होते आणि स्थानिक लोकांच्या गरजा भागवत होते. तर गावात काही कारागीर देखील होते, ते वस्तूंचे उत्पादन करायचे. आता फक्त अन्न खाऊन आपण राहतो का, अन्नाशिवाय आपल्या अजून काही गरजा असतात तर त्या आपल्याला पूर्ण करायच्या असतात. तर त्या गरजा पूर्ण करायचे काम हे कारागीर करत होते. या अर्थाने खेडे स्वयंपूर्ण होते. शेतकरी आपल्या उत्पादनातून आवश्यक तो वाटा कारागिरांना देत. या वाट्यास बलुत असे म्हणत. आता खेड्यामध्ये शेतीसुद्धा होत होती, वेगवेगळे व्यवसाय चालू होते. म्हणजेच काय, तर खेडेही स्वयंपूर्ण होते. स्वयंपूर्ण म्हणजे काय, तर स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करत होते. आणि शेतकरी हा आपल्या उत्पादनातून आवश्यक तो वाटा या कारागिरांना देत. तर कारागीर ज्या काही वस्तू बनवून शेतकऱ्यांना देत होते, तर ते शेतकरी आपल्या जे काही उत्पादन आहे त्याच्यातील वाटा म्हणजे रक्कम असेल किंवा धान्य असेल, तर हे सगळं कारागिरांना देत होते आणि या वाट्यालाच बलुत असे म्हणत. आता पुढे आहे व्यापार व उद्योग. आपण शेतीला पूरक व्यवसाय जे खेड्यापाड्यात चालू होते त्याच्याविषयी माहिती पाहिली. आता व्यापार आणि उद्योगाविषयी पाहू. तर व्यापार वृद्धीशिवाय राज्य भरभराटीस येत नाही हे महाराजांनी ओळखले होते. व्यापाऱ्यांमुळे नवीन नवीन व गरजेच्या वस्तू राज्यात येतात. वस्तूंची मुबलकता वाढते, व्यापार वाढतो, संपत्तीत भर पडते. तर व्यापार वृद्धी म्हणजे काय, तर वाढणे. व्यापार वाढल्याशिवाय राज्यामध्ये भरभराट होणार नाही, वैभव येणार नाही हे महाराजांनी ओळखलं होतं. तर व्यापारांमुळे नवीन नवीन गरजेच्या ज्या काही वस्तू असतात त्या परराज्यातून आपल्या राज्यामध्ये येतात. वस्तूंची मुबलकता वाढते. आता मुबलकता म्हणजे काय, तर वस्तूंचं प्रमाण वाढतं, वस्तू वाढतात. व्यापार देखील वाढतो आणि संपत्तीत देखील भर पडते. साहुकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा. हे आज्ञापत्रातील वर्णन महाराजांचा व्यापाऱ्यांकडे पाहण्याचा नेमका दृष्टिकोन स्पष्ट करणारे आहे. साहुकार हा शब्दाचा व्यापारी असा अर्थ होतो. तर व्यापार वाढला की संपत्तीत भर पडते. साहुकार म्हणजे राज्याची आणि राजश्रींची शोभा. तर राज्याची आणि राजश्रीची म्हणजे राज्याची आणि राजाची शोभा आहे असं आज्ञापत्रात शिवाजी महाराजांनी वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यामधूनच महाराजांचा व्यापाऱ्यांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो स्पष्ट होतो. तर साहुकार म्हणजे काय, तर साहुकार म्हणजे व्यापारी. तर व्यापारी ही राज्याची आणि राजाची शोभा आहे असं शिवाजी महाराज म्हणतात. स्वराज्यातील उद्योगांना संरक्षण देण्याचे महाराजांचे धोरण होते.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे मिठाचा उद्योग होय. तर स्वराज्यात जे काही उद्योग चालतात त्यांना संरक्षण देण्याचं जे काम होतं ते महाराज करत होते. त्यांची योजना होती की स्वराज्यात जे काही उद्योग चालतात तर त्यांची अजून भरभराट करायची, आणि त्याचं एक उत्तम उदाहरण होतं ते म्हणजे मिठाचा उद्योग. आता मिठाच्या उद्योगासाठी त्यांनी कशाप्रकारे संरक्षण दिलं हे आपण आता पाहू. तर त्यांनी कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण दिले. त्यावेळी पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेशातून स्वराज्यात मिठाची आयात मोठ्या प्रमाणात होत असे. त्यामुळे कोकणातील स्थानिक मिठाच्या विक्रीवर प्रतिकूल परिणाम होतो. हे ध्यानात घेऊन महाराजांनी पोर्तुगीजांच्या प्रदेशातून स्वराज्यात येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली. आता कोकणातील मिठाच्या उद्योगाला शिवाजी महाराजांनी संरक्षण दिले. तर ते कशा प्रकारे, त्यावेळी काय होतं तर पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेशात जी काही मिठाची निर्मिती होत होती, जो मिठाचा उद्योग होत होता, तर त्याची आयात जी होती ती स्वराज्यात होत होती, म्हणजेच आपल्या महाराष्ट्रात होत होती. तर आता स्वराज्यात या मिठाची आयात होत होती, म्हणजेच मीठ येत होतं, आणि ते कोणाचं होतं? पोर्तुगीजांचं. त्याच्यामुळे कोकणातील स्थानिक मिठाची जी विक्री होती त्याच्यावर प्रतिकूल म्हणजे वाईट परिणाम होत होता. आता जर आपल्याला एखादी वस्तू दुसरीकडून जर स्वस्तात मिळत असेल तर आपण जवळच्या दुकानातून घेण्याऐवजी त्या दुसऱ्या दुकानातून घेतो, तर त्याच्यामुळे आपल्या जवळचं जे दुकान आहे त्याचं काय होतं? नुकसान होतं. म्हणजे काय तर थोडक्यात इथे काय होत होतं, स्थानिक जे मिठाचे उद्योग करणारे जे व्यापारी होते तर त्यांचं नुकसान होत होतं. आणि हे लक्षात घेऊन महाराजांनी पोर्तुगीजांच्या प्रदेशातून स्वराज्यात येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली, म्हणजे कर बसवला. आता दुसऱ्या राज्यातून स्वराज्यात जर काही येत असेल तर त्या वस्तूसाठी जकात द्यावी लागते, म्हणजेच थोडक्यात रक्कम द्यावी लागते. तर ती रक्कम वाढल्यामुळे काय होणार होतं तर त्या मिठाची किंमत देखील वाढणार होती, आणि मिठाची किंमत वाढल्यामुळे स्थानिक लोकांचे जे काही मीठ होते ते स्वस्त होणार होतं त्या तुलनेत. त्याच्यामुळे स्थानिक मीठ उद्योगाला चालना मिळणार होती. म्हणजेच काय तर पोर्तुगीजांकडून येणारे मीठ महाग होऊन त्याच्या आयातीत घट व्हावी आणि स्थानिक मिठाची विक्री वाढावी, हा यामागचा हेतू होता. म्हणजेच शिवाजी महाराजांनी हे का केलं होतं तर पोर्तुगीजांकडून जे काही येणारं मीठ आहे ते जकात वाढवल्यामुळे महाग होणार आणि त्याच्या आयातीमध्ये घट म्हणजेच कमी होणार. आता आयात कमी झाली की स्थानिक मिठाची विक्री जास्त प्रमाणात होणार आणि स्थानिक मीठ उद्योगाला चालना मिळणार. यासाठी शिवाजी महाराजांनी ही युक्ती केलेली होती. तर अशा प्रकारे शिवाजी महाराज व्यापार आणि उद्योगाकडे कशा प्रकारे लक्ष देत होते हे आपण पाहिलं. आता पुढे आहे लष्करी व्यवस्था. जर लष्करी व्यवस्था भक्कम असेल तर आपल्या राज्याचं संरक्षण होतं. महाराजांच्या लष्कराची विभागणी 2 भागांमध्ये होती. एक पायदळ आणि दुसरे घोडदळ. पायदळात हवालदार, जुमलेदार असे अधिकारी असत. पायदळाच्या प्रमुखास सरनोबत म्हणत. तो पायदळातील सर्वोच्च अधिकारी होता. आता महाराजांची लष्कराची जी काही विभागणी होती ती 2 भागांमध्ये होती. एक म्हणजे पायदळ आणि दुसरे म्हणजे घोडदळ. पायदळात हवालदार, जुमलेदार आणि अधिकारी होते. तर पायदळामध्ये जो प्रमुख होता त्याला सरनोबत असे म्हणत आणि तो पायदळातील सर्वोच्च अधिकारी होता. आता जसं की आपली आजची लष्करी व्यवस्था पाहिली तर त्याची विभागणी 3 भागांमध्ये होते. तर त्याची विभागणी ज्या 3 भागांमध्ये होते तर त्या भागांना आपण म्हणतो हवाई दल, नौदल आणि भूदल. आणि या तिन्ही दलांचा जो सर्वोच्च प्रमुख असतो तर तो कोण असतो? भारताचा राष्ट्रपती. घोडदळात 2 प्रकारचे घोडेस्वार होते. आता घोडदळामध्ये घोडेस्वार असणार तर ते 2 प्रकारचे होते. तर त्यातला पहिला म्हणजे कोण तर शिलेदार आणि दुसरा म्हणजे बारगीर. तर शिलेदार आणि बारगीर याच्यामध्ये काय फरक आहे ते आता आपण पाहू. शिलेदाराकडे स्वतःचा घोडा व स्वतःची हत्यारे असत, तर बारगीराला सरकारकडून घोडा व हत्यारे दिली जात. आता शिलेदार आणि बारगीर हे दोघेही घोडेस्वार होते, पण त्यांच्यामध्ये फरक हा होता की शिलेदाराकडे स्वतःचा घोडा, स्वतःची हत्यारे होती, तर बारगीराला सरकारकडून घोडा दिला जाई आणि हत्यारे सुद्धा सरकारकडून दिली जात होती. घोडदळात बारगीरांची संख्या अधिक होती. आता बारगीर म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःचा घोडा, स्वतःची हत्यारे नाही आहेत, तर अशा बारगीरांची संख्या या घोडदळामध्ये जास्त होती. घोडदळातही अधिकाऱ्यांच्या श्रेणी पायदळासारख्याच असत.
सरनोबत हा घोडदळातील सर्वोच्च अधिकारी होता. आता घोडदळात देखील अधिकाऱ्यांच्या श्रेणी ह्या पायदळासारख्याच होत्या. पायदळामध्ये आपण पाहिलं तर तशाच श्रेणी इथे देखील आहेत. सरनोबत हा घोडदळातील सर्वोच्च अधिकारी होता, जसं पायदळामध्ये होता. नेतोजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते असे काही महाराजांच्या घोडदळाचे सरनोबत प्रसिद्ध होते. आता घोडदळाचे सरनोबत तर खूप होते, पण काही प्रसिद्ध सरनोबत होते. त्यामधील पहिला म्हणजे नेतोजी पालकर होते, त्यानंतर प्रतापराव गुजर आणि हंबीरराव मोहिते. तर हे प्रसिद्ध घोडदळाचे सरनोबत होते. आता पुढे आहे हेर खाते. आता हेर खाते म्हणजे काय, तर हेर खाते या खात्याचं काम होतं की ज्या काही गुप्त हालचाली होत असतील किंवा जिथे काही स्वारी करायची असेल, छापा टाकायचा असेल महाराजांना, तर तिथली माहिती काढून आणणे किंवा शत्रूंच्या ज्या काही हालचाली आहेत त्याची माहिती काढून आणणे. तर स्वराज्याचे शत्रूंपासून रक्षण करणे आवश्यक होते. यासाठी शत्रूंच्या हालचालींची नेमकी माहिती वेळेवर मिळवावी लागे. आता स्वराज्य स्थापना जेव्हा आपण करत होतो, जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केली, तर त्याचवेळी आपले किती शत्रू होते हे आपण पाहिलं. तर स्वराज्याचे शत्रूंपासून संरक्षण करणे हे महत्त्वाचे होते आणि त्यासाठी शत्रूंच्या हालचालींची नेमकी माहिती वेळेवर मिळवावी लागे. म्हणजेच की आता आपले लष्करी व्यवस्था तर भक्कम आहे, पण जर शत्रूंनी अचानक हल्ला केला तर त्याची माहिती आपल्याला आधीच व्हावी, यासाठी या हेर खात्याची निर्मिती केलेली होती. ही माहिती काढून ती महाराजांना देण्याचे काम त्यांच्या हेर खात्याकडे होते. तर शत्रूंच्या हालचालींची माहिती काढून महाराजांना ते देण्याचे काम हेर खात्याकडे होते. त्यांचे हेर खाते अत्यंत कार्यक्षम होते. बहिर्जी नाईक हा हेर खात्याचा प्रमुख होता. तो निरनिराळ्या ठिकाणची माहिती काढून आणण्यात पटाईत होता. आता हेर खाते जे होते ते अत्यंत कार्यक्षम होते, म्हणजे त्यांचे काम ते चोखपणे पार पाडत होते. बहिर्जी नाईक हे हेर खात्याचे प्रमुख होते आणि बहिर्जी नाईक निरनिराळ्या ठिकाणची माहिती काढून आणण्यामध्ये पटाईत म्हणजे खूप हुशार होते. वेगवेगळ्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांना छापा टाकायचा आहे, स्वारी करायची आहे, तर त्या ठिकाणची माहिती ते काढून आणायचे. त्याचप्रमाणे शत्रूंच्या हालचालींकडे सुद्धा त्यांचे लक्ष असायचे. त्याने सुरतेच्या मोहिमेपूर्वी तेथील खडानखडा माहिती आणली होती. तर बहिर्जी नाईक यांनी सुरतेवर छापा टाकण्याआधी सुरतेची जी काही माहिती आहे ती सगळी माहिती शिवाजी महाराजांना पोहोच केली होती. आता हे होते हेर खाते. त्याचप्रमाणे स्वराज्यामध्ये किल्ल्यांचे किती महत्त्व आहे हे सगळ्यांना माहिती आहे. ते किल्ले अजून देखील खूप भक्कमपणे उभे आहेत. त्या किल्ल्यांची माहिती आता आपण घेणार आहोत. मध्ययुगामध्ये किल्ल्याचे महत्त्व अनन्यसाधारण होते. किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष व नियंत्रण ठेवता येते. परकीय आक्रमण झाल्यास किल्ल्याच्या आश्रयाने प्रजेचे रक्षण करता येते. आता मध्ययुगामध्ये म्हणजेच आपल्या इतिहासामध्ये किल्ल्याचे किती महत्त्व आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तर अनन्यसाधारण म्हणजे खूप महत्त्व आहे आणि किल्ला जर ताब्यात असेल तर किल्ल्याच्या आजूबाजूचा जो काही प्रदेश आहे त्याच्यावर लक्ष ठेवता येते, नियंत्रण ठेवता येते आणि परकीय आक्रमण झाले तर या परकीय आक्रमणापासून आपला बचाव करण्यासाठी, प्रजेचे रक्षण करण्यासाठी किल्ल्यावरती जाऊन किल्ल्याचा आश्रय आपण घेऊ शकतो. तर किल्ल्यावर अन्नधान्य, युद्धोपयोगी साहित्य, दारुगोळा यांचा साठा करता येतो. स्वराज्य स्थापनेच्या कार्यातील किल्ल्यांचे महत्त्व आज्ञापत्रात सांगितले आहे ते असे: हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले. किल्ल्यावर अन्नधान्य, दारुगोळा तसेच युद्धोपयोगी जे काही साहित्य असेल याचा देखील साठा करता येतो. स्वराज्य स्थापनेच्या कार्यातील किल्ल्यांचे महत्त्व आज्ञापत्रात सांगितले आहे आणि ते महत्त्व कशा प्रकारे सांगितलं आहे, तर हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले. म्हणजे काय, तर हे जे काही राज्य आहे, स्वराज्य आहे, तर हे जे काही निर्माण केलं आहे तर ते गडावरूनच निर्माण केलेलं आहे. म्हणजेच गडाची, किल्ल्यांचं किती महत्त्व आहे हे या ओळीमधून आपल्याला व्यक्त केलेलं आहे. तर आज्ञापत्रात किल्ल्यांचं हे महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे.
स्वराज्यामध्ये सुमारे 300 किल्ले होते. या किल्ल्यांची बांधणी आणि दुरुस्ती यासाठी महाराजांनी मोठा खर्च केला. राजगड, प्रतापगड, पावनगड यांसारखे डोंगरी किल्ले बांधले. आता स्वराज्यामध्ये सुमारे 300 किल्ले होते. या किल्ल्यांच्या बांधणीसाठी, दुरुस्तीसाठी शिवाजी महाराजांनी खूप मोठा खर्च केला होता. राजगड, प्रतापगड, पावनगड यांसारखे डोंगरी किल्ले देखील त्यांनी बांधलेले होते. किल्ल्यावर किल्लेदार, सबनीस व कारखानीस असे अधिकारी असत. तेथील धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कारखानीस हा अधिकारी असे. आता किल्ल्यावर किल्लेदार असे किल्ल्याच्या संरक्षणासाठी, त्याचप्रमाणे सबनीस, कारखानीस असे अधिकारीसुद्धा होते. तेथील धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची जी काही व्यवस्था आहे तर हे सगळं पाहण्यासाठी कारखानीस हा अधिकारी असे. तर ही होती किल्ल्यांविषयी माहिती. तर आपण किल्ल्यांविषयी अजून देखील माहिती घेणार आहोत. जसं की आपण डोंगरी किल्ले पाहिले, त्याचप्रमाणे सागरी किल्ले आहेत, आरमार आहे, या सगळ्यांची माहिती आपण घेणार आहोत. पण ती या लेसनच्या पुढच्या पार्टमध्ये घेऊ. जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करा. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. KCC ऑनलाईन ट्यूशन जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर डिस्प्लेमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गुड बाय.